आणि सध्या निवडणुकीचं वातावरण लागणार आहे. त्या आधीचा मैत्रीचा दिवस म्हणा किंवा निवडणूक चालू होण्याच्या आधीचा आणि शेवटच्या टप्प्यात आहोत आपण 2025 आणि 2026ला समोर जात आहोत आणि सोबत निवडणुकीला. तर पहिली आपली ओळख सांगा. शोभा विठ्ठल आरुडे. मी प्रभाग 8मधून सर्वसाधारण महिला म्हणून इच्छुक आहे. कुठल्या गोष्टी इच्छुक आहात? कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात? काँग्रेस पक्षाकडून. काँग्रेस पक्ष. काय ध्येय धोरण घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? ध्येय धोरण असे आहे की आपण म्हणजे आता माझे मिस्टर वकील आहे, त्या क्षेत्रातून माझे पण जनतेशी संपर्क चालू आहे. काम चालू आहे आपलं महिलांशी बचत गटातून. अजून असं भरपूर असे आहेत की आपण एवढ्या 10-15 वर्षात मी भरपूर संपर्क साधला आहे महिलांशी किंवा आपल्या जनतेशी. सध्याचं जे निवडणुकीचं वातावरण पक्षाचे तिकीट वगैरे जाहीर होणार आहे, घोळात घोळ आहेच आहेत, पण आता त्याच्यातून पक्ष काय करेल, ज्यांना देईन पक्ष. आम्ही पण त्या पक्षाकडे मागणी केलेली आहे की आम्हाला पण. माझा प्रश्न काय होता की सध्याची जी परिस्थिती आहे निवडणुकीची किंवा राजकारणाची, घोळात घोळ काय साध्य होईल का नाही, किंवा तिकीट मिळेल का नाही, EP फॉर्म मिळेल का नाही, युती पॉलिसी, नेमकं काय वाटतं तुम्हाला? युती आता वरच्यांच्या हातात आहे. युतीचं काय आपण काय सांगू नाही शकत. ते जे पक्ष तिकीट देईन त्यांना त्या पक्षाचं आपण काम करणार. आम्हाला दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. आम्ही पण मागतोय तिकीट. वकील साहेब नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगा. मी ॲडव्होकेट रमेश खंडूजी पवळे. वकील साहेब नेमकं काय वाटतंय आज एकंदरीत वातावरण? अशी निवडणूक पाहिली होती का? अशी परिस्थिती होती का? नाही, ही निवडणूक आहे ना, ही सर्व दृष्टीने वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे. आता ह्या निवडणुकीमध्ये आता जे राजकीय पक्षाने समोरच्या पक्षाला तयारी करायला वेळ मिळू नये तिथून सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपण पाहत आहे की 10 दिवसात लगेच इलेक्शनचा, एका दिवसात म्हणजे 15ला मतदान आणि 16ला निकाल, आणि म्हणजे 3 तारखेला माघार घ्यायचं, 3 ते 13ला जर प्रचार बंद झाला तर 10 दिवसात यांनी अचानक त्यांचा प्रचार सुरू करून विरोधी पक्षाला जास्त वेळ मिळणार नाही याची जी खबरदारी घेतलेली आहे. आणि त्यानंतर देखील आता आपण पाहतो की जी फॉर्म भरणारे आहेत, बऱ्याचशा उमेदवार आमच्याकडे फॉर्म भरायसाठी येत आहेत, पण त्यांना फॉर्म भरायला ही युनिव्हर्सिटी पाहिजे का, ती युनिव्हर्सिटी पाहिजे का, म्हणजे कुठल्या युनिव्हर्सिटी पाहिजेत, कशा पाहिजेत, द्यायच्या का नाही याचं विश्लेषण न करता अधिकारी जेव्हा युनिव्हर्सिटी मागतात, त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये संभ्रम निर्माण करण्यापासून याची सुरुवात झालेली आहे. या निवडणुकीचं अजून एक वैशिष्ट्य की अपक्ष गायब झालेले. याबद्दल तुमचं काय? अपक्ष जे बसायचे, अपक्ष उमेदवार होते. नाही, आता एक कसं आहे, अपेक्षांची संख्या कमी झाला असं तुम्ही म्हणू शकता. अपेक्षा नाहीत असं नाही. अपक्ष जे उमेदवार आहेत ते पूर्वी जर 10 असतील, 15 असतील, तर ते आता कुठं 5, 6, 7वर 8वर येतील. म्हणजे याचा अर्थ संख्या कमी झाली अपक्ष उभं राहणाऱ्याची, पण अपक्ष उभं राहण्याची उर्मी ती काही कमी झालेली नाही. आता याच्यामध्ये कसं आहे की काही अपक्ष आहे ना, हे राजकीय पक्षानेच उभे केलेले असतात. कुणाला म्हणजे मतदानाचे काउंटिंगचे पास पाहिजेत म्हणून प्रत्येकजण आपापला एक एक्स्ट्रा उमेदवार उभा करतो केवळ पास मिळण्यासाठी, आणि त्याचाही धंदा करतो. म्हणून काही अपक्ष हे वेगळ्या पद्धतीने आणि हेतूने उभे केले जातात. तसंच काही लोक असे असतात की प्रत्येकाचा हेतू हा वेगळा असतो, त्यामुळं ही संख्या वाढलेली आहे. आणि आता हे कसं आहे की काही राजकीय कटकटी, राजकीय काही नियमावली ह्या आल्यामुळं देखील काही लोकांनी अपक्ष उभं राहायला नको म्हटलेलं आहे. जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता तर मी प्रश्न विचारू इच्छितो. हां, विचारा. प्रभाग 8ची परिस्थिती काय राहील आणि प्रभाग 8मध्ये नेमकं चित्र कसं आहे? प्रभाग 8मध्ये तसं पाहिलं तर हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे. या ठिकाणी मिनी भारत म्हणजे हा प्रभाग क्रमांक 8 आहे. यामध्ये
मुस्लिम समाजाचं मतदान भरपूर आहे, ख्रिश्चन समाजाचं मतदान भरपूर आहे, दलित समाजाचं मतदान भरपूर आहे. आणि ही पारंपरिक मतं ही काँग्रेसची मतं आहेत. ही काँग्रेसची मतं जर एकत्र झाली तर या ठिकाणी 4ही सीटं ही काँग्रेस पक्षाची लागतील असं मला खात्री वाटते. धन्यवाद. नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना. हां. नवीन वर्ष आहे. हे भीमा कोरेगाव. हां, आता 1 तारखेपासून नवीन वर्षाला प्रारंभ होत आहे आणि शौर्य दिन 1 जानेवारी भीमा कोरेगावचा साजरा केला जातो. तर हा भीमा कोरेगावचा हा जो म्हणजे जल्लोष जो आहे तो खास करून की महार बटालियनने दाखवलेलं शौर्य याच्या सन्मानार्थ तो साजरा केला जातो. आणि म्हणून या शौर्यदिनी मी सर्व हुतात्म्यांना देखील मानवंदना देतो आणि सर्व आमच्या हे भारतीय नागरिकांना आणि सर्व भीमसैनिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी देखील आपल्या मनामध्ये जीवनामध्ये असेच शौर्य संकल्पना आपल्या मनात धारण करावी आणि नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो आणि सर्वांनी कडून देशाची सेवा घडो आणि देशाच्या उन्नतीसाठी सातत्याने सर्व नागरिकांकडून प्रयत्न हो अशा सर्वांना शुभेच्छा देतो.